जय खानदेश, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना तूप सहन होत नाही, कोणाकोणाला गावठी तूप, तर त्यांना हे असं तेलात बनवू शकतो आपण। आणि ही मेथी डिंकाचे लाडू, तर यांना काय काय साहित्य लागतं, कसं बनवतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे जे मी बनवते ना, सगळे माझे जे आहेत पदार्थ मी शिकली आहे, तर हे सगळ्या खानदेशच्या डिश आहेत। मी कोणाचं बघून नाही बनवत आणि बॉम्बेचे पण नाहीत। हे सगळे माझी आई जेव्हा मी लहान असताना बनवत होती तेव्हा मी शिकलेली आहे आणि तेच मी इकडे येऊन बनवते। हे बघा, आता हे छान मस्त डिंक तळून झालेत आपले। आता मी असे सगळे डिंक जेवढे मला घ्यायचे ना तेवढे मी असे तळून घेईल आणि मिक्सरने बारीक करेल। आधी आपण बघून घेऊ। हा डिंक बारीक केलेला आहे मी तळून। ही खसखस आहे, ही तीळ आहे भाजलेली, ही खारीक पावडर आहे भाजून घेतलेली मी, हा गूळ आहे, ही मेथीचं पीठ आहे मी यावेळेस रेडीमेड आणलेलं आहे, तर मी ते कच्चं दूध टाकून असं भाजून घेतलेलं आहे, हे बदाम काजूचे तुकडे आहेत, हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, हे खोबरं आहे। हे सगळं साहित्य मिळून मी कोणाकोणाला तूप नाही सहन होत तर खोकला येतो, म्हणून मी यावेळेस तेलाचे बनवणार आहेत, म्हणजे हे डायबिटीसवाल्यांना पण चालेल आणि त्यांना काही त्रास पण नाही होणार। तर मी डिंक तळून घेतला आहे, मी त्याच कढईमध्ये गूळ घालणार आहे। गुळाचा पाक तयार करून हे टाकून झाले, सगळं मिक्स करून झालेलं आहे माझं। मी आता लाडू वडायला घेणार। चला तर माझे झाले लाडू तयार। तुम्ही टेस्ट करून बघा आणि पटापट मला कमेंट करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की लाडू कसे झाले ते। कधी कधी काय होतं ना, ह्या लाडूंमध्ये अशा गुंता तयार होतात गिठोया, तर लाडू जमत नाही आणि ते ओढत नाही। तर असं झालं ना तर तुम्ही हे मिश्रण चांगलं एकजीव करा। एकजीव करून पण जर लाडू ओढत नसेल तर थोडं कोमट होऊ द्या आणि मिक्सरमधून मध्यम असं जाडसर बारीक करून घ्या, म्हणजे लाडू चांगले होतील। बघा तर किती छान झाले। तुम्ही पण बनवा नक्की।